हॅलो फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत. मुख्याध्यापकांची 70% पदे रिक्त, प्रशासनाचे दुर्लक्ष, पुनर्पदस्थापनेची प्रक्रिया रखडली याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहूया, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये मंजूर उच्च श्रेणी मुख्याध्यापकांच्या एकूण पदाच्या 70%पेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. मात्र उच्च श्रेणी मुख्याध्यापकांची फेरपदस्थापना प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागास अजूनही मुहूर्त मिळत नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात 1ली ते 8वीच्या शाळेची पटसंख्या 100पेक्षा अधिक व प्राथमिक शाळेची पटसंख्या 150पेक्षा अधिक असणाऱ्या शाळेत उच्च श्रेणी मुख्याध्यापकाचे पद मंजूर असते. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या 87 शाळांमध्ये ही पदे मंजूर आहेत, परंतु त्यापैकी तब्बल 60 पदे अनेक दिवसापासून रिक्त आहेत. काही वर्षापूर्वी मंजूर पदांच्या उपलब्धतेअभावी अशा अनेक मुख्याध्यापकांना पदोन्नत केले होते. मात्र आता मोठ्या संख्येने उच्च श्रेणी मुख्याध्यापक पदे रिक्त असल्याने या पदोन्नत मुख्याध्यापकांना त्या पदावर पुनर्पदस्थापना देणे क्रमप्राप्त आहे. असे असताना अनेक दिवसापासून ही रिक्त पदे असूनही त्यांना त्या ठिकाणी फेरपदस्थापना दिली गेलेली नाही. शिक्षक संघटनांकडून याबाबत मागणी रेटल्यामुळे 2 महिन्यापूर्वी सदर प्रक्रिया सुरू केली. कालावधी उलटून सदर प्रक्रियेची कार्यवाही पूर्ण करणे अर्थात या पदावर पुनर्पदस्थापना देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला मुहूर्त सापडत नसल्याचे दिसून येत आहे. सहाय्यक शिक्षकांचे समायोजन अडले. काही दिवसापूर्वी राज्य सरकारच्या शिक्षण विभागाच्या सचिव वंदना कृष्णा यांनी सर्व संवर्गाच्या रिक्त अतिरिक्त पदांची समायोजन प्रक्रिया 5 डिसेंबरपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. उच्च श्रेणी मुख्याध्यापकांच्या रिक्त पदावर फेरपदस्थापना प्रक्रिये पूर्ण न झाल्याने सहाय्यक शिक्षकांची समायोजन प्रक्रियाही थांबली आहे. शिक्षक हिताची कोणतीच प्रक्रिया जिल्हा परिषद प्रशासनाकडून वेळेत पूर्ण होत नाही ही नित्याचीच बाब झाली आहे. मात्र विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन तरी उच्च श्रेणी मुख्याध्यापकांची फेरपदस्थापना व शिक्षकांची समायोजन प्रक्रिया त्वरित पार पाडावी असं मत या ठिकाणी जिल्हा कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा नागपूर सुरेश श्रीखंडे यांनी व्यक्त केलेलं आहे. एकूणच काय तर नागपूर जिल्ह्यामध्ये मुख्याध्यापकांची 70% पदे रिक्त आहेत आणि 70% पदे रिक्त असल्यामुळे फेरपदस्थापना दिल्यामुळे या ठिकाणी ती पदं उपशिक्षकांची रिक्त होतील आणि यामुळेच या रिक्त पदांची संख्यासुद्धा नागपूर जिल्ह्यामध्ये वाढणार आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.